हे 1 किलो गाजर आहेत. गाजर छान बारीक पिसून घेतलेत. कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये गाजर छान परतून घ्यायचे 10 मिनिटं. गाजराचा कलर बदलेपर्यंत गाजर छान परतून घ्यायचे. गाजराचा कलर थोडासा बदललेला आहे. अजून 5 मिनिटं परतून घ्यायचे गाजर छान. इकडे दूध मी गरम करायला ठेवले. थंड दूध घालायचं नाही, गरम करूनच घालायचे दूध. आता गाजर बघा अर्धी कढई झाली. कढई मगाशी फुल भरलेली होती, आता कढई अर्धी झाली. 10 मिनिटं छान परतून घेतले मी गाजर आणि ते शिजून कमी झालेलं आहे. आता यात साखर टाकायची आहे. आता यात मी साखर टाकून घेते. तुम्हाला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता. आता परत साखर मेल्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचे. आता साखरेमध्ये छान शिजवून घ्यायचा हलवा. बघा साखर घातल्यानंतर परत कलर चेंज झालेला आहे. हा बघा किती छान दिसतोय हलवा. चवीला पण खूप भारी बनला होता. आता यामध्ये मी दूध घालणार आहे. साखर पूर्ण विरघळून घेतलेली आहे. हा बघा हे दूध मी गरम करून घेतलेलं आहे, ते मी यात घालणार आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. दूध छान मिक्स करून घेतले. आता 5 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. आता हलवा कसा झाला मी दाखवते तुम्हाला. हा बघा किती छान शिजलेला आहे. अर्धा तासामध्ये तयार झालेला आहे, जास्त वेळ लागलेला नाही. हे बघा आता यात मी ड्रायफ्रूट्स घालून घेते, काजू आणि बदाम. हे तुम्ही तुपात पण परतून टाकू शकता, मी असेच घातलेले आहेत. तुपात परतून टाकले काजू बदाम तर छान क्रंची लागतात. आता 2 ते 3 मिनिटं मी ह्याला असंच परतून घेते छान. हलवा तयारच झालेला आहे. गाजराचा हलवा तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. हलवा कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.